आज आम्ही चाललोय आदिवासी दिनाला आणि आमची बाकीची गँग सगळी पुढे गेली आणि आम्ही दोघंच. रस्ता बघा कसा चपला त्याच्याकडे आणि मी बिना चपलीची चालले, मला त्यात नीट चालता येईना, काय सांगते. आणि आता वडा क्रॉस करून आम्हाला आम्ही रस्त्याला लागू. वडा बी जवळ जवळ येईना आणि त्यात पाय सरकत. हा बघा कसं चाललंय, कसं वाटतंय. फुल नाही का असं फील येत असल जंगलातून चालल्याचा. डॉन बिन आलाय. आता मस्त वड्यातून पाय दिवावा आणि मग गाडी का जावा. डॉन बघा तिथूनच मजा बघत आहे, पण काही इकडे याय ना. डॉन वाहन आलं तर मी त्या तिथं धरतो. आता आम्ही कंप्लीट 12 वाजता निघलोय कोथरूड मधून. आम्हाला घरून निघायचं होतं. गाडी खतरनाक आहे. गाडी न्यू ओपनिंग आहे गाडीची. फुल रस्त्यातून चाललंय. मागच्या वेळेस फुल उन्हाने करपटून गेलं होतं, त्यामुळे पाऊस बी बोलतंय की या वेळेस नाही करपटावायचं ह्याला, म्हणून पाऊस पडतोय माहितीये का. त्यात चिखल तर एवढा खतरनाक आहे. आणि याने गाडीला फुल झेंडा वगैरे लावून आलाय. ही निघल्या भाई त्याच्या पुढं हा रवी दादा आहे आणि याच्या मागे आम्ही आहेत. कसं वाटतंय मग? वाटतंय कसं रोड बघून टेन्शन आलं मला डायरेक्ट. तेव्हा ना गाळ का गाळात रोडात गाळ आहे का गाळात रोड आहे तेच ना. आम्हाला सवय नाही अशा गाळात जायचं. फक्त मामाच्या इथे जाते ते पण चालत, गाडी कधीच नाही. मामाच्या इथं तसंच जावं लागते ना, म्हणून म्हणून मामाच्या इकडे गाडीला घेऊन नाही तर बसते येतात. कसे आहेत ते पावसाचंच वातावरण आहे आज. असं भारी वातावरण वाटतंय, काय थांबते काय येत नाही. मागच्या वेळेस फार 2-3 तास उन्हात आणत, त्यात मी ते साहेब येईना लवकर, कवाशी वाट बघत होतो का नाही. आणि मागच्या वर्षी आम्ही 10 वाजता आम्ही हौशी गौशी कलाकार फुल नाही का पहिल्या तालुक्याला जाणार म्हणून नाही का फुल 10 वाजताच घरात निघालं होतं. आणि हे पुढचे तर फुल हौशी गौशी येत माहितीये का. मागच्या वर्षी आम्ही ट्रिपल सीट होता ना रे मागच्या वर्षी. ह्या वर्षी डबल ते नदी नाही, पाणी. मला ते पिंपरका फुले याचा फोटोशूट चाललाय. आम्ही पुलावरती येऊन हे बघा फोटोग्राफर याचा हा आणि रोहन असाच आहे. रोने पाणी बघत आहे त्याला. त्याची तयारी नीट नव्हती झाली, परत तयारी चालू आहे. पुन्हा आता तो हिरो बनणार आहे. धिंगाणा याचा तर नुसतं धिंगाणा, नुसतं फोटोशूट. मी इथं बसले खाली टेकले, कारण खाली बघितलं का नाही डोळं फिरतात. आता माझा काढणार आहे. खरं सांग का याला मी लग्न पाहिजे तर यांचा टाइमपास खबर केला आहे. बाकीच्यांची सगळे याची झाली याची झाली याची झाली, या दादाची पण झाली, माझी बी झाली. माझ्या आयफोनला ग्लास बसवायची. हा काल लय जोरात डोंगराला गेला होता तेव्हा एवढा जोरात पडला, डायरेक्ट माती बिती आखी घातली माहितीये का. त्याची ग्लास बी फुटली, त्यामुळे चेंज करायची. तर आता करू चेंज. अकोल्यात एंटर केल्या आम्हाला पुस्तकं दिसली होती आणि आम्हाला पुस्तकं घ्यायची होती. तर आम्ही तेच बघत होतो कोणती घ्यायची कोणती नाही. तर आमचं चाललं होतं राघोजी भांगरे, बिरसा मुंडा आणि बंडकरी हे घ्यायची. तर ते पुस्तकं घेऊन आम्ही सभेच्या ठिकाणी बसलो होतो. माझ्या हस्ते बरं का, माझ्या हस्ते लागली आज बघू ठिकाणी तर म्हणायचं कर. देवा लागू दे. कितपत देवा लाग. नशीब याला त्याच लागत आहे, ह्याच लागत आहे ते.
बाबाजी का टुल्लू गौरा बाबाजी का टुल्लू आला बघा आता. आमच्या दोन माणसं आरावला तर हा फोन वैतागलाय. आवाज बी जात नाही. फुल कसा ओरडून किती वेळा इथला वरचा मोठा टाकलाय तरी ते येत नाही. दिसतंय तरी दोघं आत्ताशी सापडले तर अशा मुस्काडीत देव वाटतंय. त्यांना हे नाव माहिती नाही याच्या दोघांना. आम्ही सगळीकडे फिरून आलो आम्ही इकडे पर्यंत हे आणि हे लय फिरलेत. आम्हाला पुढे जाऊ नाही हे दोघंच फिरत राहिले. आता हा म्हणतो का आम्ही लय फिरणं आता बरं बोलती बंद झाली आणि हा ब्लॉगर बनणार आहे थोड्या दिवसांनी. कोपरा मांडवाचा ब्लॉगर कोपऱ्या मांडव्याचा ब्लॉगर आहे. थोडं दाखवताना चॉकलेट वायर लय व्हायरल झालं नाही बघ ना इकडे व्हायरल होशील इकडे बघ. हे दोघं कशी शांत बसले. देवासारखं फुल आणि हा चॉकलेट वाय आमचा वरीच्या वर नखर. मी तुम्हाला घरी गेलो प्रोडक्ट एवढे यांचं चावीचं चाललंय नाही. आता आम्ही सगळे आईस्क्रीम खाणार आहेत आणि घरी निघणार आहेत कारण ते टाइम झाला. खरंच टाइम झालाय ना 3:45 वाजले. याने मोबाईल काढला याने 4:45 वाजले. माझ मोबाईल बंद आहे सध्या. कॅमेरा कॅमेरा बंद केलाय. बंद निकल्या व्हायची स्टाईल आहे ही. थांबताय. अरे याचा बर्थडे आहे. याला आठवलं आता हा बी मोबाईल काढणार त्याने बी काढलाय. तू कशाला मागे घेतो तू बी काढ मोबाईल. आणि माझा मोबाईल खिशात आहे. हावराट बघायचं का हावराट. हे दोन पैकी हावराट आहेत बघा कसे खातात. हे जास्त हिंडलेत ना म्हणून त्यांना आता भूक लागली. रोने कोणतं सेप आहे कोणतं सेप आहे कोणतं आहे कोणतं आहे सांग ना. हे बघ कसा लाजत आहे. चॉकलेट सेप आहे रोण्याच्या भाषेत. आता आम्ही गाडीवरून उतरलोय. डॉन गेलाय घरी आणि आम्ही चाललोय बाजार घेऊन घरी. आता कोण कोण आलं होतं याला आदिवासी दिनाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही गेलात का नाही आदिवासी दिनाला कुठं ते पण सांगा. तुम्हाला ब्लॉग कसं वाटला ते पण सांगा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय टेक केअर.